हॅलो नमस्कार। आज आहे शनिवार, आज आहे आमच्याकडे सुट्टीचा दिवस। बरं ठीक आहे, तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, न स्किप करता बघा, कारण आज काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला एक छान मस्त असं काहीतरी बघायला भेटणार आहे। तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप करू नका आणि नोटंकी परम बघा। ये बघ नोटंकी पा। अगं बाई झोप आली। परम आहे ना, खरंच खूप म्हणजे खूप नोटंकी किडा आहे आमचा, इतका नाही बघा। आता काय चाललंय बघा, आणि मी म्हंटले ना की मी चालले ब्लॉग स्टार्टिंग करायला, तर लगेच मी येतो बस। परमला तेवढंच पाहिजे, हो ना पमा? मी बोलतो। हां बोल, काय बोलायचंय? चला ब्लॉग कंटिन्यू करा। आज आहे वुमन्स डे, म्हणून आमच्याकडे नाश्त्यासाठी आहे डोसे, चटणी, वडा। आणि परम काय खातोय? वला। परम काय म्हणतो? वला। आणि शिवाय काय खातोय? डोसा। आणि मम्मी काय खाईल? परम मम्मी काय खाईल? तुम्ही दोघं ते खातात? आणि आमच्याकडे ना डोशासोबत ही अशी मस्त छान बटाट्याची भाजी भेटते, आणि ती खाल्ली ना एक नंबर लागतं। डोसे आणि बटाटे खूप छान लागतात। आणि मेन म्हणजे हे मी घरी बनवलेलं नाही आहे, आज महिला दिन आहे, तर आहो पण म्हटले की तुला आज स्वयंपाकाला सुट्टी, त्याच्यामुळे त्यांनी मला मस्त असं पार्सल आणून दिलेलं आहे डोसे आणि वड्यांचं। तर चला आता आम्ही करतो नाश्ता, भेटू थोड्याच वेळात, हो ना पमा? हो नाश्ता मी करतो नाश्ता। काय गोड बोलतो ग माझी बबडी। तुला वडा आवडला? ओके खाऊन घे मग, हा छान छान, हा खा। तू कशी लल्ली? आपल्याला कुठे जायचे? बोल, शेंबडी आली का तुला? शेंबडी आली बाबले, ए बबडी शेंबडी आली होती। चल मी जाऊ आता शोपा करायला। कुठे जायचं? आ बॉल देत नाही? कोण देत नाही बॉल? ते बघ कशी खेळता माहिती, दादा बघ कसा खेळतोय। त्याला म्हणा फटका देऊ का तुला? त्याला रागव बरं, शिवाय म्हणून दाखव, जोरात रागव ना त्याला। हा म्हण शिवाय। आला का इकडे? चल गलात, किती खेळतो। जोरात त्याला जोरात आवाज दे, त्याला जोरात आवाज दे ना, शिवायला जोरात आवाज दे। ते बघ कसं करतो पहा, पाहिलं कसा करतोय, हो ना पमा? चला मग आता मी जाते स्वयंपाक करते। स्वयंपाक नाही करू मग काय करू? कोण देत नाही? जाऊ दे, तू छोटा आहे ना बबले। चला आता करते मी स्वयंपाक। घड्याळात वाजत आले 7:45। हे पोरं 6 वाजेपासून खेळत आहेत, आवाज ऐकू येतोय तुम्हाला? बघा तुम्हाला दाखवते बरं का मी ते कसे खेळत आहेत, कसा उद्योग करताय। हे बघा घराचा अवतार इकडे। परम हे काय लाटणं का बरं घेऊन आला तू बाहेर? हे काय आणलं तू? लाटणं घेऊन खेळायचं असतं का? त्याला आवाज दे जा। दादाने तसं केलं का? चल बाहेरचं, त्याचा बेतच बघते मी। पाया गाड्या कुठे, गाडी कुठे, आणि सिलेंडर आत्ताच आलंय म्हणून हॉलमध्ये ठेवलेले। चल परम रागवायला आलाय तुम्हाला आता। परम त्याला रागव बरं। हा चल, काय करू? कोणाला रागवू? दादाला? काय रे, खेळणं बंद होणार आहे का नाही? आज खेळणं बंद नाही होणार आहे? काय करू या पोरांचं मी? ते बा शिवाय जास्त आहे। परम अरे 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 पडाल ना तुम्ही, पडाल ना रे। परम
परम हे ठेवून दे बेटा, घरात ठेवून दे. नको लागून जाईन, तसं नाही करू. परम यांना रागवतो, यांना सांग खेळणं बंद करा. जोरात बोल, जोरात. त्यांना खूप खेळून झालं, घरात जा आता. तू रागव बरं त्यांना. पप्पांना नाव सांगू शिवाय. बस झालं ना आता खेळायचं. दमले नाही का तुम्ही? दमले नाही? 6 वाजेपासून खेळता येणार रे. काय करावं बाबा या पोरांचं. आणि इकडे परमचा उद्योग. परम इकडे ये. पुष्पा, अरे बापरे, पुष्पा असा करायचा का? असे कोण करत होत? छावा, छावा मध्ये असं करत होते का ते? कसे करत होते महाराज? कसे करायचे छावा मध्ये? कसे करत होते महाराज? त्याने छावा पिक्चर बघितलेला म्हणून तसं करून दाखवतोय. कसे करत होते महाराज? कसे करायचे? नाही बाबडी, नाही आले अजून. पप्पांची नाही आली अजून. नाही, पप्पाने आले अजून. कसे करायचे महाराज? कसे करायचे? शिवाजी महाराज म्हणला का? शिवाजी महाराज की जे. किती गोड आहे ग. कसं करून दाखवतोय की आज चहा बघितला म्हणून त्याला ते सुचतंय. हो ना पमा? पमा चला आता घालत जाऊ. जायचं का? बघा परम ऐकून लगेच घरात गेला. पण हा माझा मोठा काही ऐकणार नाही आणि त्याचं खेळणंही काही बंद होणार नाही. आता वाजलेत 8:30. माझ्या परमचं जेवण झालंय. तिकडे शिवायचं जेवण चालू आहे. झालं असं की तुम्हाला मी सकाळी म्हटलेले की आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, स्किप करू नका. पण असं झालं की आम्हाला ना काही कारणास्तव बाहेर जाता आलं नाही. म्हणजे आज वुमन्स डे आहे, तर मग आम्ही जाणार होतो थोडंसं बाहेर. पण ना खूप बॅड न्यूज पण आली आणि मग इच्छाच राहिली नाही असं काही शूट करण्याची किंवा काही इंटरेस्टिंग दाखवण्याची किंवा बाहेर जायची. त्यामुळे आम्ही बाहेर गेलो नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला एवढा म्हणजे पाहिजे तसा देता आला नाही मला. आणि त्यानंतर छावा बघितला. त्या दिवशी अर्धा बघितलेला, हिंमत नव्हती होत पूर्ण बघायची. मग आज लावला पिक्चर आणि छावा बघितला. तो बघितल्यापासून आहे ना मला असं काही सुचतच नाही आहे. काय बोल? छावा बघितला. मग त्याने तेच सांगितलं छावा बघितला. आणि तो पिक्चर बघितल्यापासून आहे ना असं डोळ्यासमोर तेच फिरतंय. आणि असं आज मूड पण खूप अपसेट झालेला आहे. मी मदत करत नव्हती पिक्चर बघण्याची, पण म्हटलं चला बघू. पण खरंच ना आपलेच लोक आपल्याच विरोधात कसं काय असं करू शकतात. आणि आपल्याला सध्या ते पिक्चरमध्ये बघून त्यांना एवढा झालेला त्रास, त्या जखमा, म्हणजे आपलं मन एकदम हे होऊन गेलं आहे. तर महाराजांनी रिअलमध्ये जेव्हा असं घडलं असेल त्यांच्यासोबत, त्यांना दिसलं असेल की आपलेच लोकांनी आपलाच घात केलाय, तेव्हा त्यांच्यावर म्हणजे किती बितली असेल, किती त्यांना वाईट वाटलं असेल. खरंच बघवतच नव्हता पिक्चर, तरी मी आज हिंमत करून बघितला. पण म्हणजे तुम्हाला आता तर चेहऱ्यावरून कळत असेल की रोज तरी बोलताना खूप फ्रेश असते, पण आता नाहीये. कारण नाही काही सुचतच नाहीये की असं झालंय की किती सहन केलं त्यांनी, किती ज्यांना लहानपणापासून आई नव्हती, त्यांना म्हणजे आईचं प्रेम नाही, आणि नंतर आपलेच लोक असे, म्हणजे किती भयानक आहे नाही, म्हणजे असं इमॅजिन पण करवत नाही. याच्यासाठी ना मी पिक्चर बघायचं खूप टाळत होते की नाही पिक्चर नाही बघायचा. पण शेवटी आज हिंमत केली, म्हटलं चला बघू तरी. पण खरंच मानलं. पमा महाराजांना कसं झालं होतं?
त्यांना पकडलं होतं ना महाराज. त्यांना म्हणून दाखव शिवाजी महाराज. तू म्हणून दाखव ना शिवाजी महाराज की जय. ते आपल्या घरातले महाराज देऊन टाकायचे ते गौलो दादाला. देऊन देते ना ते महाराज. हा जाऊ दे, मी देऊन देते त्यांना. नको ते आपल्या घरात नको. देऊन देते ना. दर शिवाय ते महाराज देऊन टाक बर का. नको शिवाय नको रे, तो नाही म्हणतोय. नाही देत. ठेवले ते महाराज ठेवले आपल्या घरात. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल ना की टिपॉयवर आमच्याकडे शिवाजी महाराज आहेत. तर त्याला जर कधी म्हटलं ना की ते महाराज देऊन टाकू का लगेच म्हणतो शिवाजी महाराज की देऊन टाकू शिवाजी महाराज. तुझे का खरंच इतका भयानक पिक्चर होता ना. आणि मेन म्हणजे परमचं चालायचं की मम्मी चल ना छावा बघू, मम्मी चल ना. म्हणजे एवढ्या माझ्या परमला सुद्धा पिक्चर कळत होता. हो बबडी. चला तर मग तू आज तुमची मी माफी मागते, कारण म्हटलेली होती की आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होऊ शकला नाही. इथून पुढचे ब्लॉग मी नक्की काही ना काही नवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न करेल आणि जे बोलली ना ते करून दाखवेल. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलचे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला बरं बोला काय असं बोलायचंय म्हणे आणि असं. चला तर मग बाय. गुड नाईट. सी यू.